नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण हरभऱ्याच्या ओल्या पानांची भाजी बनवणार आहोत। ही भाजी आपण खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी ती अर्धा किलो हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे। यावर फवारणी केलेली नसते, त्यामुळे यात आळ्या असू शकतात। त्यामुळे आपल्याला 2 ते 3 पाण्याने यांना स्वच्छ धुवायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे यामध्ये आळ्या वगैरे आहेत का नाहीत। काही लोक यावर फवारणी करतात, काही लोक करत नाहीत। तर मी या भाजीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण या भाजीला कापून घेणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता मी भाजी कापून घेतलेली आहे। आता मी एका खलबत्त्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत। यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे आणि याला आपल्याला कुटून घ्यायचं आहे। तर इथे आपल्या लसूण आणि जिऱ्याची पेस्ट तयार झालेली आहे। आता गॅसवर मी एक कढई ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल इथे आपलं छान गरम झालेलं आहे। यामध्ये आता लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आपण घालून घेणार आहोत। आता आपल्याला मध्यम आचेवर याला अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे। लसूणचा कलर बदलला की आपण यामध्ये हरभऱ्याची भाजी घालून घेणार आहोत आणि तिलाही परतून घेणार आहोत। तर इथे सगळी भाजी मी टाकून घेतलेली आहे आणि याला आता व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतं आणि भाजी आपली छान अशी वाफली जाते। त्यामुळे आपण आधीच यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। आता व्यवस्थित भाजीला एकजीव करून घ्यायचं आहे। तर भाजी आपण इथे व्यवस्थित परतून घेतलेली आहे। आता आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि आता 2 ते 3 मिनिटं याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। आता मी झाकण काढून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी वाफली गेलेली आहे। आता याला आपण परत परतून घेणार आहोत। आता मी या भाजीमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित या भाजीला परतून घेणार आहे। आता परत आपल्याला यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। भाजी छान अशी वाफलेली आहे। आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। तर मी इथे 2 चमचे तिखट घालून घेणार आहे, थोडीशी हळद, धनेपूड घालून घ्यायचं आहे आणि मी इथे थोडासा गरम मसाला वापरलेला आहे, तुम्ही घातला नाही तरी चालेल। आता आपण यांना व्यवस्थित एकजीव करून घेणार आहेत। तरी ते सगळे मसाले व्यवस्थित एकजीव झालेले आहेत। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत। तर इथे भरपूर अशी कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे आणि तिलाही परतून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने ही भाजी आपण बनवलेली आहे। खायलाही खूप टेस्टी लागते। तुम्ही ही भाजी भाकरीसोबत किंवा पोळ्यांसोबतही खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।